ह्या बघा रंगीबेरंगी अशा खुरड्या तयार झालेल्या आहेत. पिवळा कलर, केशरी कलर, त्यानंतर पांढरा कलर. खाऊया एक. चुलीवरच्या खुरड्या सकाळी बोलवायला तर हे घोटायला या नाही सर. एक एक नवरं तेवढं मदत करतात बायकाच नाही. आणि आमचं त्यांनी परत कसं आपण भाजी परत कसं हे कोळी आपण भाजी बिजी परत कसं परत हा वैश असं कसं पुढे चालवाय पाहिजे. आम्ही शिकणार शिका बाई. दिवसाच्या ह्या वाळवायच्या सकाळ किती छान रंगी बेरंगी दिसत की नाही, की नाही भारी. डिंग 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 कटल्यावानी वाटत ह्या डिझाईनच्या. हा डिझाईन बाढवले डिझाईन जाते असं घेऊन ते असं राहतंय. ठीक आहे वाळून टाकली होती तू घेत नाही त्याच्यात बारक्यावर घ्या असू देतात. तीन उद्या तीन तीन करायचे काय तीन कर तीन काय बरं पडते. बस 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 हां तीन कर हां बस 2 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं. हे माठ भरलेलं आहे. बारकं नाही रवी नाही लाकडी लाकडी रवी आहे. हे करे दहा बरं रवीला पण भाजतोय. हे पण चालतंय का? हे पण चांगलं आहे. मी पहिलंच करायचं काय मला लागत नाही. मला उलात नसते हात हे म्हणजे का नाही जर रवीनं भाजलं तर मला हलवाय बी यायचं नाही. तुला काय हात दुखणार आहे. चांगला आहे चांगला आहे. एकदा पण 2 किलो दिलं निम्म वाचायचं करायचं कसं निम्म इथं बघा मस्तपैकी चूल पेकलेल्या चुलीवरच्या खुरड्या करायच्या. हे कुठं ठेवतो मिठाच आणायला पाहिजे का तिथे पाणी ठेवलेलं आहे थोडंसं कशा आणि असं का नाही असं पीठ कालवून ठेवायचं. आता हात घालू तिथे अशा पद्धतीने म्हणजे गाठी होत नाहीत ना खुरड्या म्हणजे शिजवताना का नाही गाठ होत नाही त्यासाठी असं कालवून ठेवायचं. सोडतो त्याला काय मोठं आहे ते चांगलं आहे हलवायला. भाजलं भिजलं म्हणा लागत नाही बाई ते चांगलं काम झालं. थोडंसं ठेवलेलं आहे थोडं 1 किलोचं घातलेलं जा आहे ना मग इकडे भाजते तिकडे बसाय तिकडे आणते मागचे तिकडे आणू पडतो. चेहरा पण येऊ माझा धूर व्हायला लागला खाली धूर व्हायला लागले ना. धूर नाही ग जाळ आहे भरपूर तेवढं जरा होणार की शाण्यानं चूल नव्हती. अगं खाली हे पेटते बघ रुमाल बारकं फडकं घ्यायचं. तू घेतलं तर मोठं त्याला हा होय तर ते एका दोन्ही बाजूला 2 धरणारे पाहिजेत ना. नाही नाही त्या भांड्याच्या आहेत पिशवी त्या पिलटा होत्या त्या आता म्हणून ते उडकत बघूया कसं डोकं चालते माणसाचं ठेवतोय आपल्या आधी मी बघितलं आणि बोलू काय ग हिला बोलू काय थांबतो नको त्याला काय जरा सांगू नको त्याला लय लागतंय मावशी. बोलू टाकर लाग ना आम्हाला पुरुष जंटलमॅन वाटतं चुलीवरचं खरं खरं वाट होत्या. तुला त्यांनी परत कसं आपण भाजी परत येत असं हे कोळी आपण भाजी बिजी परत येतात परत हा वैश असं हे कसं हा परतून टाक हे कसं हे तसं परत
चांगल्याच होणार घे मावशी. हा. ते कसं आहे ते तुमचं उलट मला त्या रवीचं निवडू याचं जमत नाही. पहिलं असं घट्टलं नुसतं हे केलं का नाही कसं काय दीपाची गुळ घातली त्याची स्टाईल वेगळी आहे. माझं काय नाही. जरा शांत बस. अगं हे तर काही वाळू दे काय हे अरे, मागच्या नको पुढच्याला घालाय नको आणि हे पाहिजे काय पाडले का? दूर मला पाय काढ. हा, वर घालणार इथं घालतो थोड्या वर. तिथंच घालूया तिथे वर नंतर आणि मग उद्यापासून वर ठेवायचं. हा, असं घालतो. आता तर शिकल्या इथं बरं पडते होते आणि ते माझी कधी रवीचं हे निघतंय पुढचं त्यामुळे हलवायला त्या काठी केली तर त्यानं बी ताकद लागेल. शेवटी त्या रवीला एक खिळा लावला जरासा. ओ माझ्या ते कुठं खरोखर त्याला आवडायचं होय. सगळं आणि आता किती वर्ष झाली तिला आता काहीतरी करताना त्याचं एवढं टाकायला एवढं काय लागत नाही. सगळं वरच्यावर केलं. त्याला काय टाकलीचं दांड केले नव्हते. हा, मी तसंच करतोय तसंच होतं कसले पिक्चर बरं पडते ते दांडकं धुवून हे केले की नको भेटत असू दे काय शिकत नाही. दूर चुली वाटते कारण इकडनं दूर आहे तिकडनं भासतंय. आणि त्यात काय आलं ते चूल चिकवायचं असं पिठी तेल नाही. नाही सवय नाही सवय नाही. मावशीला आमचं पीठ शिजवणं पसंत येईल ना. वापर मागच्या वेळी पण मावशीनं गॅसवरच केलं आपण केलं मी होतो की गेल्या तुकट होते खुरडीच्या वेळी दीदी नव्हती वेगळी नाही का मावशी खुरडीच्या वेळी पापडाच्या वेळी आलती साल पापड्या खुरडीच्या वेळी दीदी कुठे साल पापड्याचं पातळ करून ठेवलं सांग ना ते पातळ पहिले सगळं मी पण आता काय ते गमत नाही नादानं करीत दिलं. सणावाराचं जरा बरं पडते का माझं कोणाचं आले आले खाऊन बघा हाताची कट्टी काढ मीठ जरासं टाकावं लागतं बघा. पाण्याला काय ते खाली पडत पाहिजे सगळं काम नका इथे याच्यावर ठेवा ते ठेवा म्हणाले आधी शिकणार आहे का मग घालून इकडे जायला मग 2 पातेले ते करणार काय कालवून ठेवलंय 2 पातेल्यात मग हे पातेले इकडे ठेवा तुला सांगतो आणि त्या पातेल्याला आधा ठेवा इथं ठेवा त्या बद्दल दगड आणू ए सरे काय तिच्या शाने सर मग दाखवते खाली गाचा आजच्या एक लागणार तिकडे लाकडी 3 सारखे साडेचारशे झाला ते 2 आणायचे त्यातलं एक कसं लागलं सगळं असला होय ते लाकडी असतात बघ ते असंच की तुमचं लाकडी ते हे माझं जरा नक्षी झालं 2च होतं बघ थोडी असं काय राहायचं ते कटल्यावाने वाटतं ह्या डिझाईनच्या हा डिझाईन बांधवले डिझाईन जाते असं घेऊन मोडतं ये ते असं राहतंय किडा वाळून कधी होते गीत नाही त्याच्यात बारक्यावर काय असू देता 3 उद्या 3 करायचे काय 3 कर 3 काम काय बरं पडते बस 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 ते असला आहे मग ते नाही नाही काय ते ना चिटकून बसते का ते आपण नवीन आणच काय मग त्याला काय 5 मिनिटात मागणं ह्याच्यात म्हणून म्हणून मला दिदी तो माझा शेवटी तिकडं तिचा इकडं भरतो ती देते तुमचं आता जरासं थांब ते आता हे व्हायला लागले होय गार झाले ते खाय ये भांडायचं करप चांगले लागते ये हा चव लागते आम्ही लहानपणी केव्हा कुणाला मिळेल होय का नाही किती छान लागतंय काय कोण देते काय आणि हे आत्ताची पोरं बघ थोड्यासा तेच की वाळायला सांगेल काजू जरा जरासं वर चुरून येता जाता खोटवर नव्हतं पाहिजे येता तेवढाच फका मला आत्ताच्या पोरासनी काय ना आताच्या पोरासनी खाणं जास्त गिरणाल्याची म्हातारीला गिरणाल्याची म्हातारीला शिवाय राखायला बसायचे राखाय बसायचे म्हातारी दिवसभर बसायचे कोण खायचं काढून खावा खायचं
असं जायचं. अहो तुम्ही खाणारा तेच खाऊन बघितलं माहिती असलं तर थांब विचार. ते का आमच्यासारखे येड्यावानी होय ते सुशिक्षित लोक सुशिक्षित लोक ते आपण गावठी आम्ही खेडवळ गावठी गावठी माणसं. वाट्याच्या वाट्या शोधावी खायला तिला वाटेतच घालून चमच्याने वाटे द्यायची. पापडी मोडल्यावर पापडी मोडल कवा आणि खाईल कवा. पापडी मी तर मुद्दा मोडल खायला अक्का वरडायची माझं 5 मिनिटं पकड. डाळ कमी करू काय असू दे काय डाळ काय असं वापरणार कसं. हो हे पण केवढंच होतं फुललंय बघ ते केवढं केवढे झाले. त्याच्यात हवा जायला लागलाय ना हवेमुळे ते फुगले फुलं. फायनली पीठ तयार कलर बदलला आहे ना इकडं दे इथं ते कागद तिकडे पडूया का सगळं हात कशाला नाही इथं ऊन असते म्हणून नाही. सावली ऊन लागेल असं ऊन हे थांब थांब. दोनच घाल पडून हे 3 बी मला पाठवते हे पाठव बी मोडते आता मग तुला. कुरड्याच्या तेच म्हणा तेव्हाच्या आत कसंच कागद कुठे आलं काय तुम्हाला ऊन लागते एवढी एक दिवस जरा आता सगळंच होत नाही. ठरडत नाही बाई ठरडले कवा असं घ्यायला लागलो एका बाजूला. लगेच असं पलटी व्हायला लागलं ह्या बाजूनं थोड्या सुकल्यात आता हे पलटी करून ठेवायचं.